शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमधला वाद विकोपाला गेलाय। अजित पवारांनी 2004च्या मुख्यमंत्री पदावरून थेट शरद पवार यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केलाय। भुजबळांची त्यावेळेस मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्याचा पुनरुच्चार देखील अजित पवार यांनी केलाय। सविस्तर पाहूयात। ते कोण चालवणार त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटतं नाही। त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता। राष्ट्रवादीने 2004 मध्ये मुख्यमंत्री पदाची संधी का सोडली याचं कवित्व अजूनही संपत नाहीये। 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सांभाळू शकेल अशा कुवतीचा नेता नव्हता असा दावा शरद पवारांनी केला होता। छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्षफुटीचा धोका होता असंही शरद पवार म्हणाले होते। शिवाय स्थिर सरकार देणं अडचणीचं असतं असंही पवार म्हणाले होते। मुख्यमंत्री ते कोण चालवणार त्याच्यामध्ये याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं। अजितदादा त्यावेळी इंजिनियर, छगन भुजबळ होते, आणखीन काही होते। त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटतं नाही। त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता। आज नाही, उद्या, लगेचच्या लगेच नाही। आणि त्याचा परिणाम स्टेबल गव्हर्नमेंट द्यायला आम्ही यशस्वी झालो। शरद पवार धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। त्यावेळी छगन भुजबळ हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार होते असं मत अजित पवारांनी मांडलंय। 2004ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता। दादांत खोटं आहे, दादांत खोटं। मी त्यावेळेस होतो, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो। भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सगळे आम्ही होतो। उलट आम्हाला वाटत होतं ते करावं। आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस। तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं। वर्षभरापूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अजित पवार बोलत नव्हते, पण राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर आता अजित पवार शरद पवारांवर थेट खोटारडेपणाचा आरोप करू लागलेत। काका पुतण्यातला वाद खूपच विकोपाला गेल्याचं यामुळे अधोरेखित झालंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।